वाजून दाखव. हां चला. तिरडा, आघाडा आणि हळदीची पानं, हळदीची रोपं आहेत ती घेऊन आम्ही आणि गौरीचा मुखवटा घेऊन नदीवर जाणार. नदीवरती आम्ही त्या मुखवट्याची पूजा करणार. सर्वजण निघालेत घरातले. साथने टाळ घेतलाय, कैवल्याने ढोलकी घेतले. पुऱ्याचे मुखवटे बघू शकताय बघा. नदीला पाणी घेते. पूजावर केली गौऱ्याच्या मुखवट्याची. आता आपण निघणार आहोत इकडून. चला. जय. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ म्हणजे खूप असं एक्सायटेड आहे मी. आता गौरी आणायला चाललेलो आहोत. संपूर्ण महिला वगैरे निघणार आहे. खूप सारी तयारी केलेली आहे. गौरीची पावलं वगैरे काढलेली आहेत. आता जाणार आहोत आम्ही नदीवरती. मामा आहेत, तनिष्काचे मामी आहेत, आई आहेत, संपूर्ण आता दीपाली पण आहे. सर्व निघणार आहोत. मग कशा प्रकारे निघतायत, काय काय तयारी केली संपूर्ण तुम्हाला पाहायला मिळेल. नदीवर गेल्यानंतर देखील कशा प्रकारे सर्व हे गौरे आणणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे ना. एकदम मस्त एक्सायटेड आहे. तनिष्का पण एक्सायटेड आहे आणि मी पण आहे एक्सायटेड. आता जाणार आहोत. आता तयारी काय काय केलेली आहे तिथं पाहिजे दाखवतो. बघा कैवल्य, बघा कैवल्याने तयारी केली. कैवल्य आजो. हां तर आता सर्व आम्ही निघालो आहेत गौरी आणायला, बरोबर ना. हा मग आता कशा प्रकारे तयारी केलेली आहे. आता काय काय गौरीचा मुखवटा घेतलेला आहे. आता इथून आम्ही नदीवर जाणार. गौरीच्या मुखवट्यासोबत 2-3 प्रकारच्या वनस्पती आहेत. तिरडा, आघाडा आणि हळदीची पानं, हळदीची रोपं आहेत ती घेऊन आम्ही आणि गौरीचा मुखवटा घेऊन नदीवर जाणार. नदीवरती आम्ही त्या मुखवट्याची पूजा करणार नदीच्या पाण्याने. आणि नंतर तिथून आम्ही तो मुखवटा घेऊन आपण गौरीचा आमच्या घरी आगमन ना. आता आम्ही निघालोय. आता इथून आपण ढोलकी टाळावर वाजवत निघणार आहोत नदीवरती. तनिष्का पण आहे, जिज्ञासा पण देखील तयारी केलेली आहे. हे ढोल कोण घेत आहे? सारखे ढोल घेते. हे पुढे लवकर आहे पुढे. आणि कैवल्याने टाळ घेते. कैवल्य वाजून दाखव, वाजून दाखव. हा चला. हे बघा ह्यामध्ये आगाडा आहे, तेरडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये. चला तुम्ही चल चल गाणं बोल. गुण गाऊया गौरी आईचे गुण गाऊया. चला चला गसया गौरी आणूया. चला चला गसया गौरी आणूया. सर्वजण निघालेत घरातले. साथने टाळ घेतलाय, कैवल्याने ढोलकी घेतले. मस्त ढोलकी आणि मस्त आम्ही गाणं वाजवत वाजवत आम्ही निघालोय. तनिष्काने देखील टाळ घेतलाय आणि आमचे सर्व हे गौरी आणायला निघालेत घरातले.
सांभाळून आता ही नदी बघू शकता किती मस्त रानामध्ये आहे. हे बघा आजूबाजूला संपूर्ण जंगल पाहायला मिळतं आणि नदीचा आवाज पण येतोय. आणि आज पाऊस पण खूप आहे सकाळपासून. चला इकडे आपण ह्या नदीवरती आलोय आता. बघा इथे गौराई पूजले बघा ना, इथे गौराई ही घेऊन जाणार आता. हे आलेत आपल्या आधी. गौऱ्याचे मुखोटे बघू शकता. हे बघा नदीला पाणी किती आहे. पाणी जास्त आहे. पाणी जास्त आहे. पाणी बघा किती आहे तिथे. आणि हे जे मला ते बाजूचा काय होत आहे बरेच ना. विचारलं तर ते भाऊ पण बोलते आले पप्पा पप्पा आले बरेच ना. सांभाळून घे आई या. प्रथमेश आणि सुमित पाण्यामध्ये उतरलेत. भाऊ हे भाऊ आहे. सात, कैवल्य, जिज्ञासा, कनिष्का आपल्या घरातले सर्वजण आले गौराईला आणायला.
मुखवटा वगैरे करून घ्या. देऊ तांबे आणतो. हा असा बॅकअपला नदीला पाणी खूप आहे ना. काल आज पाऊस खूप असल्यामुळे पाणी गढूळ आहे नदीला. पाणी घ्या. चालू नव्हतं माहिती आहे सांगितलं ना पाणी घेऊन ठेवायचं आहे ते. डोळे झाकूनच काढले. एक फोटो घेता सगळ्यांनी पहिले एका ठिकाणी बघा पहिले तिथे बघा इकडे का आता आम्ही निघतोय नदीवरून. आता गौराई निघते इकडून नदीवरून. संपूर्ण आपण हे पूजावर केली गौराईच्या मुखवट्याची. आता आपण निघणार आहोत इकडून. चला नदीमध्ये गौराई एकटी उभी एकटी उभी. त्या नदीमध्ये गौराई एकटी उभी एकटी उभी. त्या नदीमध्ये गौराई एकटी उभी एकटी उभी. बाबांनी पाणी दिले काय एकटी उभी.
आगमन झालं आणि गौराई घेऊन आलो आणि आपण देवघरामध्ये ही गौराई ठेवलेली आहे बघा. आपला हा मुखवटा बघू शकता आणि हा देवघर. आता आपण गौराईला तो मुखवटा पुजला ना. आता आपण साडी नेसवतोय. जय. आई झालं पाहिजे. मित्रांनो, आता संपूर्ण गौराईचं आगमन तुम्हाला दाखवलं. आपण नदीवर गेलो होतो. तिथून गाणी म्हणत आपण गौराई घेऊन आलो आणि त्यानंतर देवघरामध्ये गौराई ठेवली आहे. त्या मुखवट्याची पूजा वगैरे केलेली आहे. तर आगमन तुम्हाला संपूर्ण आजचं गौराईचं कसं वाटलं नक्की कळवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो करा सबस्क्राईब. भेटू अशा पुढील व्हिडिओ. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.